अमरावतीच्या सायन्स कोर मैदानाच्या आरक्षणावरनं बच्चू कडू आक्रमक झालेत। काल सायन्स कोर मैदानाबाहेर बच्चू कडूंचा ठिय्या पाहायला मिळाला। गृहमंत्र्यांनीच कायदा तोडला असं बच्चू कडू यांनी यावेळी म्हटलं। अमरावतीमध्ये दंगल होऊ नये म्हणून आमची माघार आहे असं बच्चू कडू यांनी आपली भूमिका जाहीर करताना म्हटलंय। हिंदू मुस्लिम दंगल घडेल अशी आम्हाला भीती वाटते असंही बच्चू कडूंनी म्हटलं। शांततेसाठी माघार घेत असलो तरी सुद्धा रक्तपात झाला असता असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे। भाजपची संस्कृती ही रवी राणांनी बिघडवली आहे असं सुद्धा बच्चू कडूंनी म्हटलेलं आहे। निवडणुकीमध्ये पाण्यासारखा पैसा फेकला जातोय असा आरोप बच्चू कडू यांच्याकडून करण्यात आला। निवडणूक झाल्याच्या नंतर खरी आपली भूमिका आता म्हणजे जे तुम्ही आता आता तर आम्ही सोडलं होतं। प्रत्येक ठिकाणून हप्ते सगळं सुरू आहे। एवढा मोठा कुठे पैसा येते कुठून हो? गावागावात खुणं भांडणं अशा प्रकारे हा महाराष्ट्र नेण्याचा प्रयत्न आहे। ठीक आहे, आम्ही 2 पावलं शांततेसाठी मागे घेतले असतं, पण काय झालं असतं आम्ही मागे नाही घेतलं असतं तर खून व्हायला असतं, तिथे रक्तबांबळ झाले असते कार्यकर्ते। तुम्ही त्याच प्रतीक्षेत होते का हटला नाही पाहिजे, याला अंदर टाकलं पाहिजे, दोघांना अंदर टाकायचं, आपलं सिद्धी करून घ्यायची। ही एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन तुम्ही निवडणुका करताय, लाज वाटली पाहिजे यांना सगळ्यांना। 26 तारखेला किंवा आता उद्या परवा काही एखादी मुस्लिम आणि हिंदूची दंगल घडू शकते आणि अशा खालच्या पातळीवर येऊन निवडणूक जिंकण्याची त्यांची सवय आहे आणि म्हणून आम्ही 2 पावलं कार्यकर्त्यांनी म्हटलं की आपण मागे घेतलं पाहिजे, नाहीतर कार्यकर्ते रात्रभरातच 20-25 हजार आले असते आणि पुन्हा डाग लागू नये म्हणून 2 पावलं शांततेनं आपण मागे घेतले। कायदा तोडला आहे, गृहमंत्र्यांना तोडलेला आहे कायदा। तर बच्चू कडू यांच्याकडून करण्यात आलेले हे आरोप आणि यावरती रवी राणा यांनी कशी उत्तर दिले बघूयात। देशाचे गृहमंत्री अमित शहाजी हे देशाचे सर्वोच्च नेते आहे, देशाचे गृहमंत्री आहे। त्यांनी या देशामध्ये मोठमोठे कायदे पारित केले, अनेक मोठे निर्णय घेतले। त्यांचा कायदा सुव्यवस्था, त्यांच्या कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सायन्स कोर हे ग्राउंड योग्य आहे। हे जिल्हा अधिकाऱ्यांनी निर्णय घेतला, पोलीस आयुक्तांनी निर्णय घेतला आणि त्याच्यावर विनाकारण बच्चू कडू नौटंकी करून आपल्या राजकीय पोळ्या शिकण्याचं काम करत आहे। त्या ठिकाणी मीडियाचा पेस निर्माण करण्यासाठी तिथे कुठल्या प्रकारचं वक्तव्य करून तिथे गोंधळ करत आहे, पोलिसांवर हात उचलत आहे, कार्यकर्त्यांवर हात उचलत आहे। हे मी डोळ्यांना पाहिलेलं आहे।